जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. आज महिला दिन. महिला दिनाबद्दल तुम्ही काय मेसेज द्याल? महिला दिनाच्या सगळ्यात पहिले तर मी सगळ्या महिलांना शुभेच्छा देते. महिला ज्या आहेत त्या खूप स्पेशल आहेत, कारण की एक देवाने त्यांना एक वरदान दिलं आहे की त्या एक नवीन जीव किंवा एक नवीन लाईफ क्रिएट करू शकतात. तुमचा आई होण्याचा प्रवास याबद्दल तुम्ही काय सांगाल? आई होण्याचा प्रवास हा मी असा एकदम कमी शब्दामध्ये किंवा कमी वेळेमध्ये असं एक्सप्लेन नाही करू शकत, कारण की मी इन्फर्टिलिटी फेस करत होते. तर त्यासाठी मला बऱ्याचशा ट्रीटमेंट घ्याव्या लागल्या. पहिले मी IUI ट्रीटमेंट घेतली, त्यानंतर IVF ट्रीटमेंट घेतली आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी फेस कराव्या लागल्या मला. असा माझा हा प्रवास होता. आणि ज्यावेळेस डिलिव्हरीचा दिवस आला त्याबद्दल काय सांगाल? डिलेव्हरीचा दिवस तो पण खूप असं म्हणजे माझ्यासाठी कठीणच होता. रँडम मी चेकअपसाठी आले होते आणि मग कळालं की आज डिलिव्हरी होऊ शकते, कारण की मला कळा सुरू झाल्या होत्या. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर जे काही दिवस होते बाळाला फिडिंग करणं किंवा रात्री जागरण होतं, हो, त्याबद्दल असं वाईट वाटायचं की आनंद होत होता बाळाची? कशा पद्धतीने तुम्ही ते पाहता त्या गोष्टीला? ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये त्रास तर असतोच, कारण की सीझर झालं होतं, स्टिचेस वगैरे होते, मुवमेंट करायला मला त्रास होत होता. पण साईड बाय साईड म्हणजे बाळाला पाहिलं की तो आनंदही वाटत होता. तर थोडासा त्रास वाटत होता, पण त्याला हातात घेतलं की सगळा त्रास मी थोडासा विसरूनही जात होते. मला असं वाटतं की जगातली प्रत्येक महिला खूप स्पेशल आहे, कारण की तीच हे सगळं करू शकते. असं खरंच मनापासून वाटतं की अशा सगळ्या स्त्रियांना आम्ही सरस्वती परिवार मनापासून वंदन करतो. आणि सगळ्या स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सरस्वती परिवारातर्फे देतो. धन्यवाद.